तर नमस्कार सगळ्यांना, श्री गुरुदेव. कसे आहेत सगळे? तर तुम्हाला दिसत आहे का मी? तर आज लाईट गेलेली आहे सकाळपासून आणि नाश्त्यासाठी सगळ्यांना गुड मॉर्निंग. पहिले तर कारण व्हिडिओचे बरेच जण वाट बघते. तर आता तब्येत वगैरे ठीक आहे, तर कामाला जायची तयारी झाली. बघा मी रेडी झालेली आहे आणि आता 9:15 झालेले आहेत, जायची तयारी चालू आहे. आणि इथं बघू शकताय तुम्ही चहा घेतलेले वतून आणि मस्त असं नाश्त्याला उपीट केलेला आहे. उपमा म्हणतात का उपीट म्हणतात तुमच्याकडे? तर उपीट केलेलं आहे आणि आता मी हे उपीट खायला बसणार आहे. तर चला या पटकन सगळेजण नाश्ता करायला. आपल्याकडे काय स्पेशल वगैरे काही नसतं, जेव्हा मनात येईल तोच दिवस स्पेशल. स्वतःचा स्पेशल दिवस ठरवायचा असतो. तर गुरुपौर्णिमेच्या नंतर एक व्हिडिओ येणार होता, तो काही काढायला मला टाइम नाही भेटला आणि काढला पण नाही, कारण मला गिरायकाचं ब्लाऊज होता आणि फॉल पिकोच्या साड्या होत्या. बरेच दिवसापासून ते पेंडिंग काम राहिलेलं होतं. ते पेंडिंग काम केलं मी रविवारी, त्यामुळे मला काय सेकंड व्हिडिओ टाकता आला नाही. फर्स्ट व्हिडिओ तेवढाच आला होता, कारण कितीही सांगितलं तर आईवडिलांसाठी कमीच असतं. म्हणून मुलांना पण सांगते की तुम्ही पण तेवढंच शिका. आम्हाला शिकायला भेटलेलं नाही, काही परिस्थितीनिमित्त किंवा काही मजबुरी असते तसं म्हणते तसं. तर मुलांना पण तेच सांगते मी की शिका आणि खूप प्रगती करा तुमची पण. कारण आजकाल शिक्षणावर लोकांनी खूप घमेंड केलेलं आहे, कारण माझं शिक्षण कमी आहे आणि पैसा पाणी पण आपल्याकडे कमी आहे. लोकांकडे शिक्षण बी जास्त आहे आणि पैसा पण जास्त आहे. त्यामुळे आपल्या खूप असं मी गरीब आहे किंवा आपण गरीब आहे म्हणून आपल्यापासून 4 हात लांब पळतात लोक. तर अशी कंडिशन मुलांच्या बाबतीत होऊ नये. जे माझ्या बाबतीत होतं ते प्रत्येक वेळेस मी मुलांना सांगण्याचा प्रयत्न करते आणि सांगतच राहणार आहे. जोपर्यंत मुलं त्यांचं रुटीन चांगलं लागत नाही, शिकत नाहीत, शिक्षण पुढं त्यांचं छान होत नाही, तोपर्यंत त्यांना सांगणं कामच आहे. तर आजची चर्चा पूर्ण मुलांवरच होतं आणि उपीट बनवलेलं आहे साध्या आणि सोप्या पद्धतीनं. तर मस्त असं उपीट खात आहे. तर या नाश्ता करायला. आणि आता साहेब पण व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत, त्यामुळे आपले व्ह्यूज वगैरे कमी येत आहेत. तर आपण स्वतःच्या जीवावर चॅनल चालू केलेलं आहे आणि स्वतःच्या जीवावर इथपर्यंत पळत आलेलं आहे. कोणाचा सपोर्ट नाही आपल्याला. आत्ता काहीतरी लग्नापासून थोडंसं हॅशटॅग वगैरे चेंज झालेलं होतं, पण आता ते पण हॅशटॅग हळूहळू कमी करणार आहे मी, कारण स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे मला, दुसऱ्यांच्या ह्याच्यावर नाही. आणि जायचं कुठं नाही जायचं. घरातला आपला रोज एक वेगळा दिवस स्पेशल आणि रोज एक वेगळं छान असा मेनू बनवून तुमच्यासाठी टाकायचा आहे. तर आता कामामुळे जमत नाही आणि शरीर थोडं साथ देत नाही. तर आता नाश्ता करत आहे. नाश्ता करून झाल्यावर थोडंसं बोलू आपण. पहिले नाश्ता करून घेते, टाइम होतोय मला. तर हे बघा, उपीट खूप छान झालं होतं. ठसका इतका जोरात लागला, काय माहिती कोण आठवण काढलं का कोण शिव्या देत होतं आपल्याला, ते पण नाही माहिती. ठसका लागला, कुणी आठवण काढलं एक तर, किंवा कोण शिव्या द्यायला लागले. दोन्ही पण असू शकते. खूप डेंजरस ठसका लागला. आता आपलं स्वयंपाक पण झालेला आहे, सगळं काम आवरलेलं आहे, कपडे बिपडे सगळं. आता थोडंसं उपीट घेऊन जात आहे मी डब्याला. खूप छान झालं होतं. तर डबा भरायचं चाललंय. उशीर होतोय, ऑलरेडी झालाय उशीर, 9:30 झालेले आहेत. पाण्याची बॉटल दे बाबू माझी. हे दुपारच्या गोळ्या आहेत, कॅल्शियम कमी असल्यामुळे गोळ्या चालू केल्या डॉक्टरांनी. हे पोरग बघा व्हिडिओ मध्ये यायचं नाही, दिसलं नाही पाहिजे म्हणून गपचूप असं साईडने बॉटल देत आहे. तर आपली गार पाण्याची बॉटल असते, मला आवडती गार पाणी न्यायला.
गार पाणी नेत असते मी, ते जेवायच्या टायमापर्यंत नॉर्मल होऊन जातं. तर आता जायची तयारी पूर्ण झालेली आहे. आता सानवीला जायला बसला पैसे द्यायचे, कारण गिरीशला पास भेटलेला आहे. काल मला बरं वाटत नव्हतं म्हणून सानवी गेली नव्हती. तर आता सानवीला बसला पैसे देते, 15 रुपये फक्त तिला द्यायचे. त्या 15 रुपयामध्ये ती जाते. मग येताना तिला पास भेटेल शाळेचा. हे 15 रुपये तुला बा. लय डेंजर ठसका लागला, मला माहित नाही कोण आठवण काढलं का कोण आपल्याला शिव्या दिलं, कारण तोंडाने फटकळे म्हणून मी सगळ्यांशी वाईट होते. खरं बोलले की सगळ्यांना राग येतं. तर आता खरं बी बोलायचं नाही आणि खोटं बी बोलायचं नाही. कोणाचं कसं असेल तसं असेल. आपले व्हिडिओ आपण आणि आपलं घर बघा, आपलं कामधंदा बघा आणि आपले लेकरं बघा, एवढाच विचार चालू आहे सध्या. पण सोडलं तरी पण ते माझ्यापर्यंत येतच खेटायला, त्यामुळं लई टेन्शन येतं माहिती. एकदा घ्यायचं नाही टेन्शन असं, आणि मग त्याच्याने आजारी पडायचं काम येते. आज जर वडील असले असते ना, लय भारी दिवस असले असते. दिवस आता पण चांगले आहेत साहेबांच्या राज्यात. आमच्या खूप छान आहेत माझे मिस्टर स्वभावाने. नेहमी मी दाखवतेच तुम्हाला. आत्ता ह्या 8-10 दिवसात येत नाही आहेत, कारण लोक पॉइंट काढायला बसलेले आहेत त्यांचे. नवरा बायको व्हिडिओ काढू नका असं पण कमेंट येतात मला, सांगते. पण आता काही कोणाचं ऐकणार नाही आहे. दोघांचं व्हिडिओ येईल तुम्हाला, छोटे शॉर्ट ब्लॉग, शॉर्ट व्हिडिओ वगैरे येतीलच, आणि मोठे पण व्हिडिओ येणार आहेत. तर चला, आता टाइम खूप झालेला आहे आणि कामाला जायचंय. काल एक दिवस आराम केला, संडेला पण आराम केला. आराम तर झालाच नाही संडेला. संडेला राहिलेल्या साड्या, पिको फॉलच्या साड्या केल्या. हो, तर आता टाइम पण बराच झालेला आहे, जायला उशीर होत आहे. आणि लाईट कधी गेली आहे माहित नाही. रात्रभर लाईट येते जाते. लई लाईटीचा प्रॉब्लेम पाण्यामुळं, पाऊस असल्यामुळं ना, कुठं तर काय झालंय माहित नाही आहे लाईटीचं. तर सोसायटीमध्ये अर्ध्यांची लाईट आहे आणि अर्ध्यांची गेलेली आहे. तर असेच आपले व्हिडिओ बघा, आणि नातेवाईक बघते ती बघू द्या, काही नाही प्रॉब्लेम. नातेवाईकांचा आपल्याला विषय पण घ्यायचा नाही आहे, कारण जीव लावणं हा गुन्हा आहे. म्हणून आता सध्या कुणाला जीव लावायचं नाही. जवळ ये म्हणायचं नाही, लांबी जा म्हणायचं नाही. हाय बाय तेवढंच. हो, आता मुलांना शाळेला जायला पण उशीर होते, मला पण उशीर व्हायला लागलाय. जायचं आहे. उपीटचं रेसिपी टाकायची होती, पण उपीटची रेसिपी काही मला टाकायला जमलं नाही. लाईट गेली होती. आंघोळीचा गोंधळ, स्वयंपाकाचा गोंधळ, घेवड्याची भाजी, चपाती वगैरे केलेली आहे. मस्त असं खूप छान असं झमझमीत नाश्ता झालेला आहे. चहा घेतलेला आहे इथं आता. आणि उपीटची रेसिपी काय, नॉर्मल रवा छान भाजून घ्यायचा. रवा जेवढा छान भाजचाल, खुश एकदम असं लालसर होईपर्यंत भाजचाल, तेव्हाच उपीट तुमचा असं मोकळा, एकदम मोकळं उपीट होतंय. तर तुम्ही इथं बघा मी बनवलेलं उपीट कसं एकदम गाठी पण झालेली नाही आहेत, काहीच नाही. असं एकदम असं हे बघा, दिसत नाही आहे ग उजेड नीट दिसत. हे बघा एकदम असं मोकळा झालंय. आपल्याला आपलं उपीट तोंडात घालताच असं विरघळलं जाईल, एवढं छान उपीट बनवलं होतं मी. कारण रवा भाजल्यावर असते, आपल्या भाजला पाहिजे रवा छान. असं रवा भाजला तुम्ही की मग उपीट बिघडणार नाही, हे 100% खातं. उपीटच काय, शिरा सुद्धा असाच पाहिजे. शिऱ्यासाठी सुद्धा रवा जास्त छान असं भाजायचं आहे, लालसर असं, तेव्हा ते शिरा पण असं मोकळा होतो. आणि जेवढं तुम्ही गरम पाणी, आणि उपीटमध्ये कधी पण गरम पाणी टाकायचं. बाकीचं काही नॉर्मल आहे. जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, फुटाण्याचे दाणे टाकू वाटले टाका, शेंगदाणे टाकू वाटले टाका, कांदा टोमॅटो टाकले, हिरवी मिरची टाकली, बस. हळद टाकली, मीठ टाकले आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकून परतून घेतलं छान. आणि गरम पाणी टाकलं. नंतर कांदा टोमॅटोच्या फोडणीत रवा थोडासा फ्राय करून घेतला, एकजीव करून घेतला सगळा. आणि मग गरम पाणी टाकलं उकळून घेतलेलं. शिऱ्याला पण तसंच करायचंय. छान तुपात रवा छान भाजून घ्यायचंय. तूप असो, तेल असो, काही असेल त्याच्यात भाजून घ्यायचं. आणि मग गरमच पाणी टाकायचं, गार पाण्यात टाकायचं नाही शिरा.
तर त्याच्याने ते मोकळं आणि एकदम असं मऊ मऊ होतो, एकदम असं तोंडात घालताच विरघळलं पाहिजे, उपीट असो किंवा शिरा असो. आता उपीटची रेसिपी नेक्स्ट टाइम नक्कीच दाखवेन आणि शिऱ्याची संध्याकाळीच बघायला भेटेल तुम्हाला. आज काय स्पेशल वगैरे नाही आहे, पण शिरा बनवायचा चाललंय. तर बघू आज संध्याकाळी काय स्पेशल होईल. आज मंगळवार पण आहे, नॉनव्हेज होईल का शिरा होईल काय माहित नाही. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव सगळ्यांना. परत एकदा गुड मॉर्निंग आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आपले व्हिडिओ कसे असतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठून बघताय हे नक्की सांगा. तर चला गुड मॉर्निंग परत एकदा. बाय बाय.